यमाई शिवरी येथील गुरुपादुका मठात भाविकांची अलोट गर्दी। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा, तर मठ परिसराला आले उत्सवाचे स्वरूप। यावेळी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। आज स्वामी समर्थ महाराज यांचा 169वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे। अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात। प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह ज्या ठिकाणी स्वामींचे मठ आहेत त्या ठिकाणी विशेष पूजन विधी, होम हवन, उपासना, नामस्मरण इत्यादींचं आयोजन केले जाते। स्वामी भक्तही स्वामीनामात तल्लीन होऊन जातात। या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा कल असतो। नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात, मात्र प्रकट दिनाचं औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते। आज यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपादुका मठामध्ये मठाचे सर्वेसर्वा डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने पहाटे 4 वाजता काकडा आरती, महापूजा, अभिषेक, सकाळी 11 वाजता डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाणीतून श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्रकथाही सांगण्यात आली, तर दुपारी 1 वाजता पुष्पवृष्टी व अभिषेक सेवा संपन्न झाली। त्यानंतर दुपारी 2 वाजता आरती, पालखी सोहळा व महाराष्ट्राच्या तसेच पुणे जिल्ह्यातून आलेल्या स्वामी भक्तांसाठी, भाविकांसाठी अन्नसेवा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच मठ परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते। सर्वत्र आकर्षक मंडप व विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली होती। तसेच मठाचे सर्वेसर्वा डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य सेवेकरी मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी व महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आले होते। या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।